उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थम राजाधिराज गुणात माधवानंद प्रभु जय राजाधिराज गुणात समर्थ रत्नाकर महाराज की जय राजाधिराज गुणात समर्थ बागडे महाराज की जय राजाधिराज गुणात भोसले महाराज की जय राजाधिराज गुणात संदेश महाराज की जय। सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांच्या कृपादृष्टीनं हे काय ज्ञान झालं ही गुरुभक्तीतनं सगळं साध्य होत असतं। आता एकदम लहान वयात आम्हाला हे बाबुराव लटके हे संत कसे झाले, त्यांचं दुसरं कार्य काय नव्हतं, फक्त मुक्या जनावरांची आज हजार दोन हजार घालून मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन जी जनावराला आजार नीट होत नव्हतं ती जात अशी पानावर पडायची आणि ती त्या आडव्या पडलेल्या जनावराला उठवत होती। हे निशुल्क त्यांनी काम केलेलं आहे। हे आम्ही आमच्या डोळ्यात एकत बालवयात आणि कुठलंही जर एखाद्या कुठले किती मी खालच्या लेवलचा किती गरीब असो किती श्रीमंत असो जाऊन सांगितलं का त्यांचा अवताराचा कायम काही होता आऊत सुटलं का बिगर जेवता जाऊन ती काम करून दिला। तर ही जी काय त्यांनी कार्य केलं ते पिढ्यानपिढी आज त्यांचं या डोंगरगावला या समोरच्या सगळ्या परिसराला सगळ्यांना हे माहित आहे। तर काय तर माणसानं कसे कार्य करायचं किंवा काय करायचं हे तुम्ही काहीतरी तुम्हाला जमत नसलं तर तुमच्यावर जर कृपादृष्टी गुरुजी जर झाली, आता ही महान संत आपले संदेश महाराज, भोसले महाराज, बागडे महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांची नावं आज का निघते, याची काय कारण आहे, याचं वर्ग कुणी ओळख नाही आजपर्यंत। ते काय कारण आहे, आपण कितीतरी मोठा प्रपंच करतो, काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवानी तेने संतुष्ट चक्र पाणी भक्ताला की सांभाळे। तुम्ही काहीच करू नका म्हणून सांगितलं आहे रामदास स्वामीनं। मी माझ्या पदरात सांगितलं आहे रामदास स्वामीनं 4थ्या दशकाचा 3रा समास आहे, वाचून बघा तुम्ही। नामस्मरण निरूपण समास आहे। काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवानी तेने संतुष्ट चक्र पाणी भक्ताला की सांभाळे। गुरुला एवढं महत्व का दिलं, गुरु मार्फत जर तुम्ही सेवा केली, गुरुचं नाम जप जर घेऊन तुम्ही जर सेवा केली तर स्वतः ब्रह्मदेवान गुरुचरित्र अध्याय नंबर 2 वही नंबर 23 मध्ये काय सांगितलं आहे, जर देव कोपला तर गुरु आकळू शकतो पण गुरु कोपला तर देव आकळू शकत नाही। अध्याय नंबर 2 गुरुचरित्र अध्याय नंबर 2 वही नंबर 23-24 हे स्वतः ब्रह्मदेवाने करीला सांगितलेलं आहे। तू जाऊन त्रास करशील म्हणला कलियुगात, गुरु भक्ताला करू नको, आई वडिलांची सेवा करणारा करू नको, त्याचा त्रास तुला होईल म्हणून सांगितलेलं आहे। त्याच्या पुढे जाऊ ब्रह्मदेवे लिहिली दुष्टाक्षरे गुरु कृपेते शुभ होती। ब्रह्मदेवाने सांगितलंय मी जरी एखाद्या या नशिबात वाईट नियोजन बद्दल लिहिलं आणि त्याच्या जर गुरुचा त्याला जर आशीर्वाद झाला तर ती त्याला लागू होणार नाही। अध्याय नंबर 22 वही नंबर 32 गुरुचरित्र आणि गुरुच्याच नावानं जर तुम्ही ब्रह्मदेवे लिहिली दुष्टाक्षरे गुरु कृपेते शुभ होती। ब्रह्मदेव त्या 37व्या अध्याय 37व्या अध्याय 26वी होय 27वी होय त्यात काय सांगितलेलं आहे, जर समजा गुरुच्या नावानं देवाच्या नावानं मी सांगत नाही, देव आपण बघितलेलं नाही पण गुरु बघितलेला आहे। गुरुने दिलेले जे ज्ञान आहे काहीच करू नका तुम्ही। पहिली काय पीएचडी कुठल्या कॉलेज नव्हती, त्यांनी फक्त गुरुने दिलेल्या नामाचा जप केला। काहीच न करोनी प्राणी गुरु नाम जपेवानी तेने संतुष्ट चक्र पाणी भक्ताला सांगले। ब्रह्मदेवाने सांगितलं जर समजा सद्गुरु नामे पूजी काष्ट पासेल ते शुभ होती ते देव होती तेच कार्य करते म्हणून सांगितलं गुरुच्या नावानं। म्हणून गुरुशी भजावे गुरु रूप ध्यानाशी आणावे देव गुरुपाशी आहे वारंवार काय सांगून सांगितलं। 14 विद्या 64 का सगळे 6 शास्त्र 18 पुराण सगळ्या महाराज लोकांनी जरी सांगितलं तर त्याचा सार एकच आहे। एका वहीत त्याचा सार काय आहे, सद्गुरु नामे पूजी काष्ट पासेल शुभ होती ते देव होती हेच कार्य। तुम्ही गुरुवर विश्वास ठेवा, गुरुच्या संप्रदायाच्या नियमात राहा
आणि गुरु दिलेल्या नामाचा तुम्हाला काहीच कमी पडत नाही. देव तुमच्या वशी नाचत येत आहे, देवाला म्हणतं जारी करत नाही, फक्त गुरुचं नामस्मरण करा. कुंडलिका अवतारी देव तुकाराम राजा संत ठाकरे महाराज